नाचणीचं थालपीठ. नाचणीचं थालपीठ. ओके, साहित्य सांगतेस का मला त्याचं काय काय आहे? नाचणीचं पीठ 1 वाटी, सोया ग्रॅन्युल्सची पावडर घेतली आहे आपण ती 1 वाटी, 1 वाटी ज्वारी, शेवगाच्या शेवगाची पाने, अच्छा, कोथिंबीर बारीक चिरलेली कांद्याची पात, दुधी भोपळा किसलेला, तीळ, मीठ, जिरे पावडर, हळद, हिरवी मिरची आणि मेथीची पावडर. ओके, मला एक सांग, हे दुधी भोपळ्याचं काय केलंस तू? दुधी भोपळ्याचा किस करून घेतला आहे. बाकी काय केलं? काय नाही, त्याला पाणी थोडं सुटतं त्यामुळे ते थोडस डार्क कलर आला आहे. ओके ओके, ठीक आहे, हे तर कळलं. आणि हे याबद्दल इथे काय दुकान लावलंय? हे आपण लोणचं बघणार आहोत. कसलं? थालपीठ नुसतंच खाऊन उपयोग नाही ना, त्याबरोबर एक चटकदार लोणचंही आवश्यक आहे. ओके, मग ते लोणच्याचं मला साहित्य सांगतेस काय काय आहे? लोणच्यासाठी आपल्याला मोहरीची डाळ लागणार आहे, त्याचबरोबर कारलं लागणार आहे 1 वाटी बारीक कापलेलं, ओके, लिंबू लागणार आहे, मिरची आणि हिंग. बरं, ह्याच्यावर तू काय संस्कार केलेले आहेत का? हे काय काय आहे एक्झॅक्टली? मोहरीची डाळ म्हणजे आपली मोहरी असते त्याचीच डाळ पण हे तू काय भाजून घेतलंयस काही? हो, भाजून घेतलेलं आहे ना. मंद आचेवरती परतून घ्यायचंय ते 5 मिनिटं. ओके, आणि हे कारलं याच्यावर माझा विश्वास बसत नाही कारण ते पिवळं पडलंय. हा, कारल्याला आपण मीठ आणि हळद आधीपासूनच लावून घेतली आहे आणि ते मुरवून ठेवायचंय मीठ आणि हळद लावून 10 मिनिटं. ओके, माणूस पांढरा पडतो तसं कारलं पिवळं पडलं की काय असं मला एक संशय आहे. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. एका पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, इकडे बाजूला तवा आहे, इथे वाडगा आहे. आता काय करायचं सांगा? तर सर्वप्रथम नाचणीचं पीठ घेऊया बाउल मध्ये. साधारण नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आपण समप्रमाणात घेणार आहोत. बर. सोया ग्रॅन्युल्सची पावडर. ही सोयाला थोडक्यात सोया ग्रॅन्युल्सचा आपण जो उपमा बघितला त्याचीच पावडर केली आहे, जे ग्रॅन्युल्स असतात त्याचीच पावडर केली आहे. ह्यानी थोडे कुरकुरीतपणा येणार आहे. बर बर बर. आता काय करायचंय? आता आपण शेवगाची पानं घालूया थोडी. ओके, ही शेवग्याची पानं एकदम काय नवीन आयडिया काय? शेवगाची पानं कॅल्शियम रिच आहेतच, बरं, त्याचबरोबर कृमीनाशक पण आहे. आणि त्याचबरोबर ह्याचा शेवगाच्या शेंगाचं पानं आपण अशासाठी टाकली आहेत की त्यांनी आपल्याला एक विशिष्ट एनर्जी मिळणार आहे. आणि त्याच्या पानाचा रस आणि लिंबू मिक्स करून 1 चमचा घेतला तर पटकन गोळा सुद्धा, पायात जर गोळा आला किंवा क्रॅम्प्स म्हणतो आपण, तर क्रॅम्प्स आला ते पटकन जातात. ही पहिल्यांदा ही नवीन बातमी आहे. दुधी भोपळा आपण मिक्स करून घेऊया. ओके, हे आपण आता सगळं व्यवस्थित गोळा करून अजून काय टाकायचं याच्यात? दुधी भोपळा, कांद्याची पात, कोथिंबीर थोडीशी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे, हळद, ओके, जिरे पावडर, मेथी पावडर. मेथी पावडर तशी धोकादायक आहे रे, जरा जास्ती पडली तर कडू होईल सगळं. नाही, पण मेथी पावडर कडवट असली तरी ती खूप चांगलं आहे, डायबिटीस साठी खूपच उपयुक्त आहे. मीठ टाकून घेऊया. आणि थोडे तीळ पण घालायचे. बरं, आता ह्याच्यात आता फक्त पाणी घालायचे आणि मळायचे, दॅट्स इट. पण काय, आम्ही दोघे अतिशय हुशार असल्यामुळे ना हिने ऑलरेडी मळून आणलेलं आहे. आता ते आपण बाहेर काढूया, हे आपण बाजूला ठेवून देऊया. ओके, फक्त काय 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 घालायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. नंतर तुम्हीच सांगाल हे काय, ह्याला काय अर्थ आहे, असं नको. म्हणून आपलं शिस्तबद्ध सगळं चाललेलं आहे. ओके, आता हे आपण जे ऑलरेडी तू मळून आणलंयस ते घेतलेलं आहे. आपण आता हे मळून घेतलंय. ओके, छोटे गोळे करून घेऊया. हे कशासाठी आहे? हे आपण थालपीठ यावरती थापणार आहोत. बर, ओके ओके. हे ओलं कसं आहे? आपण ओलच करून घेतलं आहे म्हणजे ते थालपीठ व्यवस्थित सुटेल.
अच्छा अच्छा अच्छा, बर. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाण्याचं बोट. पाण्याचं बोट. पण ह्याच्यावर थापण्यात काय पॉइंट आहे? पटकन सुटावं म्हणून. हा, पटकन सुटेल. मग ह्याच्याऐवजी प्लास्टिकचा कागद सुद्धा घेतलं तर चालेल. पण प्लास्टिक आणि गॅस वरती आपण प्लास्टिक नाही यूज करू शकत. शक्यतो कापडच घ्यायचंय, कारण प्लास्टिक लगेच पेटतं. बर बर बर. थोडंसं तेल टाकून घेऊया. ओके. पूर्ण पसरून घ्यायचंय तेल. हे त्यावरती आपल्याला हे टाकायचं आणि कापड काढून ओके, ही आयडिया आहे. मग आपण आता तिकडे जे केलंय तिकडे ते फ्राईंग पॅन मध्ये तेल तापत ठेवलं. थालपिठा बरोबर आपण मस्त चवदार लोणचं बनवणार आहोत. ते कसं काय बनवणार? आता हे होत राहील. आता आपण लोणच्याकडे जाऊया. कडवट लोणचं आहे, पण असं नाही की, पण आंबट पण आहे. हा, आंबट पण आहे, कडवट पण आहे, तिखट पण आहे. चला आता चालेल बनवूया. ना? तिखट चालेल. कडवट नाही चालणार. कडवट नाही चालणार आपल्याला, पण असू दे. आता तू बनवते तर खाणार मी. बरं, आपण तेल टाकून घेऊया पॅन मध्ये. थोडं गरम झालंय का बघूया. त्यासाठी थोडीशी मोहरी टाकून घेऊया. ओके. आपण हे आधीच परतून घेतलेलं आहे. ते काय आहे? मोहरीची डाळ. हा, मोहरीची डाळ. परत ती तेलामध्ये थोडी परतून घ्यायची. ओके. एक मिनिट. मिरच्या घालू सगळ्या? हो. हिंग टाकून घ्यायचा. हे थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कारले टाकून घेऊया. ओके. थोडंसं हळद टाकून घ्यायची. नावाला. नावाला. मीठ. आणि मीठ. आता हे मंद आचेवर थोडं शिजवून घ्यायचं. आणि लिंबाचं काय करायचंय? लिंबू फोडी इथे ठेवलं. हा, लिंबाच्या फोडी पण आपण घालूया. आत्ताच घालायच्या? हो. अशाच घालायचे, पिळायचे नाही? थोडं हे शिजल्यानंतर घालूया. थोडं हे शिजू दे. तोपर्यंत ह्याच्याकडे बघूया काय झालं, म्हणणं काय त्याचं. थोडंसं तेल घालून घेऊया. हो, बाजूला घालू. हो, चालेल. थोडंसं मध्ये असं घातलं तरी चालेल. बस. ओके. त्यामध्ये लिंबू घालूया. अच्छा, अख्खे सगळंच हो, टाकलं? सगळे लिंबू टाकायचे. सालान सकट? हो, यात पाणी वगैरे नाही टाकायचं, कारण लिंबाच्या रसामुळेच ह्याच्यात ते शिजणार आहे व्यवस्थित. बरं, हे किती दिवस टिकतं लोणचं साधारणपणे? ते साधारण 1 आठवडा टिकतं आणि 2 दिवस मुरल्यानंतर ते जास्त चांगलं लागतं. थोडक्यात मॅक्झिमम 8 दिवस टिकतं, जर खाणार एकच असेल तर. हो, जितकं मुरेल लोणचं तेवढं त्यामध्ये जास्त कॅलरीज असतात. ओके. तुम्ही मुरलेले आहात, त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोया रागी थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी सोया ग्रॅन्युअल्सची पावडर, 1 वाटी ज्वारीचं पीठ, शेवग्याच्या शेंगांची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कांदापात, तीळ, भोपळ्याचा कीस, मीठ, जिरेपूड, हळद, मेथी पावडर आणि मिरची पेस्ट. कारल्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ आणि हळद लावलेले कारल्याचे तुकडे, लिंबाचे तुकडे, मोहरीची डाळ, मीठ, मिरच्या आणि हिंग. कृती: एका बाउल मध्ये समप्रमाणात नाचणी आणि ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये सोया ग्रॅन्युअल्सची पावडर, शेवग्याच्या शेंगांची पानं, भोपळ्याचा कीस, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, जिरेपूड, मेथी पावडर, मीठ, तीळ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचं थालीपीठ खरपूस भाजून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरीची डाळ, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद आणि मीठ लावलेले कारल्याचे तुकडे, मीठ आणि लिंबाचे तुकडे घालून परतून लोणचं तयार करावं. थालीपीठ कारल्याच्या लोणच्या बरोबर सर्व्ह करावं.